रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच गाडा मालकांचा प्रश्न असा येतोय की आमचं वासरू 1-2 महिने पळत होतं, त्यानंतर परत रिवर्स आले, असं झाले. काय होतं मित्रांनो, आपण वासरू पळायला लागलं की आपण त्याला आराम देतो किंवा त्या गॅपनी मैदानं शोधतो किंवा फक्त फेरेच काढतो. तर मित्रांनो, तसं करून चालत नाही. व्यायाम हा कंटिन्यू राहावाच लागतो. जिममध्ये जरी माणूस जात असला तरी कंटिन्यू त्याला वर्कआउट करायला लागतो. तर मित्रांनो, ते विषय जाऊ द्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे वासरू दिसते एकदम गरम रक्ताचं वासरू आहे आणि वेगळे विजापुरी बकऱ्यांची जात कशी असते, नाकाडी वासरू आहे. तामिळनाडूवरून बोलावले आपण खास विक्रीसाठी. तर मित्रांनो, जर कोणाला वासरू घ्यायचं असेल ना, 100% वासरू एक नंबर गरम क्वालिटीचं आहे. त्याच्या व्हिडिओ फोटो मला व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर मी पाठविलच. माझा नंबर मी देतोच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही. मी त्याला नंतर न झोपून चालवला. पहिल्या फेऱ्याला मला लय त्रास दिला त्याने, पण दुसरा राऊंड ज्यावेळेस मी त्याला मारत होतो, वासरू एकदम शाण्यासारखं चालते. असं नाही की बाहेर वळते काय करते. आणि लय गरम राखतं. त्याला जर धरलं कुणी, तुम्ही बघू शकता त्याची क्वालिटी बघा, तोंड बिंड बघा त्याचं कसं आहे, वेगळे एकदम लय गरम. येसन धरले तर डोक्यावर उड्यात टाकते नुसत्या. लय खतरनाक आहे वासरू. जर कोणाला घ्यायचं असेल 100% व्हिडिओ पाठवा गाडा मालकांना. आदत वासरू आहे, एक 12-13 महिन्याचं कवळं वासरू आहे, चांगलं मस्त. त्यानंतर त्याला चालून झालं मग काय, परदेशी मावांचं आपल्याकडे आदत होतं, त्याला पण घेतलं. सरदारला चालवायचं होतं जरा. वासरू लय गरम, चालतच नाही, नुसतं उड्या गेला फक्त. तरी पण ओढून धरून आपण त्याला व्यायाम देतोच, कारण किती जरी चांगला पळत असलं वासरू तरी व्यायाम हा कंटिन्यू झालाच पाहिजे. तुम्ही पण नक्कीच वासराला व्यायाम कंटिन्यू चालू राहू द्या. फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.